रानभाज्याचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्व आतापर्यंत आपण रानभाज्या पाहतो आणि त्याची रेसिपी करून खातो, म्हणजे ते आपल्याला माहित होतं. पण आता ऍक्च्युली त्याचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून काय महत्व आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर रानभाज्या हा आयुर्वेदाचा अविभाज्य भाग आहे. रानभाज्या हा आयुर्वेदापासून वेगळ्या करता येत नाहीत. आपण या आहारामध्ये ह्या नेहमी वापरतो. तर असं आहे की या रानभाज्या प्राचीन ऋषीमुनींनी त्याचं अनालिसिस केलं, त्याचे गुणधर्म सांगितले. तर ते आज आपण पाहणार आहोत. या रानभाज्या म्हणजे काय काय आयुर्वेद औषध वनस्पती आहेत त्यांची आपण अक्षरशः पूजनीय आहे, त्यांची पूजा करतो. आपण गणपतीला आगाडा वाहतो, दुर्वा वाहतो, विठ्ठलाला तुळशी हार वाहतो. नंतर काय काय आयुर्वेद वनस्पती अशा आहेत की त्यांना देवांची नावं दिली गेलेली आहे. जे वनस्पती आहे तिला नारायणी असं म्हणतात, ती महालक्ष्मीचं नाव आहे. अमृता म्हणजे दुर्वेद हे सुद्धा महालक्ष्मीचं नाव आहे. नंतर पुरा नावाचा रानभाजी आहे, त्याला इंद्राचं नाव दिलेलं आहे, त्याला इंद्रवृक्ष म्हणतात आणि त्याच्या शेंगांना इंद्रजव असं म्हणतात. सारखी वनस्पती आहे, ब्रह्मणी देवाला खूप प्रिय आहे, त्याला ब्राह्मणी असं म्हणतात. तर आपल्या रानभाज्याचं महत्व आहे. आता कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण करून पुढे कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर आता गणपतीला प्रिय असणारी ही आगाडा किंवा अपामार्ग नावाची जी रानभाजी आहे त्यापासून आपण सुरुवात करतो. तर ही वनस्पती सर्वत्र उगवते. आपल्या कोकणामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला की ही वनस्पती उगवायला सुरुवात होते. हिच्याकडे मंदिरे आपण बघितल्या तर ती खरखरीत असतात, म्हणून ह्या खरं मंदिरे असं म्हणतात. जर तुम्ही रानावनात जर गेलात तर तुमच्या अक्षरशः कपड्यांना ही चिकटते आहे, ते कपड्यांना चिकटते. याला अदशल्य असं नाव आहे. शरीर शुद्धीकरणासाठी ही वनस्पती वापरली जाते. आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये ही वनस्पती शिरोविरेचन करण्यामध्ये सांगितलेले आहे. याच्यापासून औषध तेल तयार करतात आणि ते शिरोविरेचन म्हणून वापरलं जातं. तर यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड या 3 अवयवांवरती छान काम करते. यकृताचे वेगवेगळे आजार आहेत, त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिस हा आजार होतो. राशन करतात आणि त्यांना लिव्हरचा आजार होतो, लिव्हर सिरोसिस होतं. तर त्या आजारामध्ये ही भाजी खूप छान काम करते. मेकॅनिक म्हणजे आपण त्याला पांढरी असं म्हणतो. त्या आजारामध्ये सुद्धा हे रानभाजी खूप चांगली काम करते. याबरोबर पिंडाचे वेगवेगळे आजार असतात. मूत्राघात म्हणजे किडनी फेल होणं, किडनीमध्ये मूतखडे होणं, लघवी साफ होणं, मूत्रप्रक्ष असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये या वनस्पतीचा चांगला उपयोग होतो. वनस्पती आहे ती शतावरी, तर ही अतिशय पौष्टिक, बल्य आणि विशेषतः आपल्या कोकणामध्ये ही वनस्पती येते. आपण पाहिली असेल तिच्या पानाची भाजी करतात शतावरी. मुळं साधारण 100च्या वर यांना मुळं येतात, म्हणून तिला शतावरी असं म्हटलं जातं. तर विशेषतः बल्य, धुळ, स्तनवर्धक असं याचं काम आहे. पचनाच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये हे काम करतं, म्हणजे आम्लपित्त, नंतर जठरामध्ये होणारे अल्सर, त्याच्यासाठी ही वनस्पती खूप चांगली काम करते. साध्या आणि सोप्या भाषेत सांगतोय, तुम्हाला कळेल लिहून घेण्याचं कारण नाही, आपण हा करणार आहोत. तर ही जी वनस्पती आहे ही अबालवृद्धापासून सगळ्यांना चालते. म्हणजे मनुष्य याचं सेवन त्यापासून करतो, कारण आपण गर्भिणीला सुद्धा हे औषध देतो. गर्भिणीला हे औषध दिलं तर तिच्या बाळाची वाढ चांगली होते. नंतर बाळतीला दिलं तर तिला स्तनीमध्ये दूध चांगलं येतं. लहान मुलांना दिलं तर त्यांची उंची चांगली वाढते. लहान मुलांमध्ये अनेक उंची न वाढण्याचे आपल्याला तक्रारी दिसून येतात. तर हे दुधात जर एका टाळा किंवा कल्प जर दिला तर लहान मुलांची उंची खूप वाढते. मध्यम वयातील लोकांनी घेतलं तर त्यांची शक्ती टिकून राहते, म्हणजे टॉनिक सारखं काम हे औषध करतं. उत्तर वयातील लोकांनी घेतलं तर हे रसायन म्हणून काम करतं. आयुर्वेदामध्ये रसायन ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना आहे. रसायन तो तज्ञ जरा व्याधी विनाशनम असं आयुर्वेदामध्ये सांगितलंय, याची व्याख्या सांगितलेली आहे. म्हणजे ही व्याधीचा नाश करते आणि जरा म्हणजे वार्धक्य लवकर येऊ देत नाही.
ॲलोपॅथीतला किंवा आधुनिक वैद्यकीय शास्त्रातला जेरेटिक हा शब्द हा आयुर्वेदातील जरा या शब्दापासून आलेला आहे. तशी वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेद वनस्पती आहे. तर बऱ्याच लोकांना विचित्र आहार पद्धती, तिखट आंबट खाणं यामुळे पोटामध्ये आणि जठरामध्ये अल्सर होतात, लहान आतड्यामध्ये अल्सर होतात. तर त्यासाठी ही औषध वनस्पती वापरली जाते. तर ह्याबद्दल एक किस्सा तुम्हाला सांगतो. एका पेशंटला मी पौष्टिक आम्लपित्तासाठी एक औषध दिलं होतं, शतावरी, आणि 2-3 दिवसांत त्याचा मला फोन आला की सर तुम्ही काय मला औषध दिलंय, मी काय घेणार नाही, कारण ते बाळ 3 महिन्याला दिलेलं औषध तुम्ही मला दिलंय. आणि म्हटलं कुठलं औषध, काय झालंय? तर नाही त्याच्यावर चित्र आहे की एका म्हणजे मातेने बाळ घेतलंय वगैरे. औषधाचं नाव काय? तर नाही म्हणला शतावरी. कुणी सांगितलं तुला की ते फक्त त्याला चालतंय? तर आम्हाला उलटापासून सगळ्यांना चालतंय. आणि मग मला मेडिकल वाल्याने सांगितलं. मेडिकल वाल्याला कोणते म्हटलं तर त्याला समजावून सांगितलं तर त्यांनी ती घेतली. तर आपण या औषधी वनस्पतीबद्दल किंवा गुणधर्माबद्दल आपण जाणून घ्या. अतिशय चांगलं औषध आहे. याच्याबद्दल अधिक जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा ऍसिडिटी, आम्लपित्त आपल्याला त्रास होतो, अल्सरचा त्रास होतो, तर युट्यूबला हा आम्लपित्त आणि आयुर्वेद हा आपला कार्यक्रम आहे, तो अवश्य पहा. आपल्याला अधिक मार्गदर्शन मिळेल. नंतरची वनस्पती आहे ती पुनर्नवा. ही सुद्धा वनस्पती सर्वत्र येते. तर विशेषतः स्त्री विकारांमध्ये हे खूप चांगलं काम करतं. शरीरांतर्गत कोणत्याही प्रकारची सूज असेल, अवयवांना येणारी विशेषतः थायरॉइडचे विकार असतील, याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम असे विकार असणाऱ्या लोकांनी ही भाजी अवश्य खावी. पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीची वाढ व्हायला लागते. साधारण 50-55 वय झालं की प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होतो. मग लघवीचा खूप त्रास होतो, जळजळणं, लघवी साफ न होणं, लघवी अडकणं. तर त्यासाठी ही भाजी खूप चांगली आहे. नंतर विशेषतः स्त्रियांमध्ये अॅनिमिया किंवा पांडू या प्रकारचा आजार आढळतो. रक्तक्षय असं म्हणतात. हिमोग्लोबिन खूप कमी होतं. तर त्यामध्ये सुद्धा ही भाजी खूप छान आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये बॅलन्सला किंवा चेहऱ्यावरील काळे डाग येतात, त्याला वांग असं म्हणतात. तर अशा स्त्रियांमध्ये साधारण 70 ते 80% स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी आढळतात. त्याच्यामध्ये पाळी वेळेवर न येणे, पायाच्या वेळेला पोटात दुखणे, नंतर गाठी पडणे, अशा वेळी या म्हणजे चेहऱ्याचा वांग हे लक्षण स्त्रियांमध्ये आढळून येतं, पाळीच्या तक्रारी असणाऱ्या स्त्रियांमध्ये. विशेषतः काही स्त्रियांमध्ये फायब्रॉइड असतात, गर्भाशयाच्या गाठी असतात किंवा ओव्हॅरियन सिस्ट असतात. तर अशा विकारांमध्ये सुद्धा हे औषध पुनर्नवा हे खूप चांगलं काम करतं. आता हे जर आपण चित्र पाहिलं तर एका मुलीचं चित्र आहे. तर व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं तर हिला पीसीओडी नावाचा आजार आहे किंवा पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स शरीरामध्ये आढळतो आणि पाळी वेळच्या वेळेला येत नाही. अगदी 3-3, 4-4 महिने पुढे जाते, लवकर येत नाही आणि म्हणजे पोटामध्ये खूप दुखतं. याच्यामध्ये तारणी पिटिका येतात, म्हणजे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि खूप हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर मुलांप्रमाणे दाढी आणि मिशा सुद्धा येतात या आजारामध्ये. मग अशा वेळेला आपण सुंदरतेचा विचार करतो आणि बरोबरची ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे, मी अनेक वेळा सांगितलंय, आकाशवाणीवर कार्यक्रम झाले, त्वचा विकार आणि आयुर्वेद आपले लेख सुद्धा पेपरमध्ये साधारण लेख आलेले आहेत. तर हे बाकी शरीर जर आतून निरोगी असेल तर सुंदरता चेहऱ्यावर दिसते, नाहीतर वरून तुम्ही कितीही डेंटिंग पेंटिंग करा त्याचा काही उपयोग होत नाही. तर ही वनस्पती जी आहे पुनर्नवा, तर पुन्हा पुन्हा नव्याने येते. तुम्ही काढा ती परत येते. तर कॉलेजला असताना ही या वनस्पतीचा अभ्यास करत असताना मला मराठीतून एक गीत आठवायचं, एकाच या जन्मी फिरूनी नवी जन्मे नवी. त्यामुळं ज्या माता भगिनींना म्हणजे पुन्हा पुन्हा नव्यानं सुंदर दिसायचं आहे त्या स्त्रियांनी ह्या पुनर्नव्याची भाजी अवश्य आपण खावी. आपलं शरीरांतर्गत आरोग्य सुधारून आपल्या चेहऱ्यावर सुंदरता निश्चितपणे येईल. भारंगी तिला काय का म्हणायचं? आयुर्वेदामध्ये जी नावं दिलेली आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. संस्कृतमध्ये कमीत कमी शब्दामध्ये त्या, तर तिला भारंगी का म्हणायचं? तर भनती रोगाने येते, म्हणजे ती रोगांचा नाश करते, म्हणून हिला भारंगी म्हणायचं. जे नावात काय आहे असं म्हणणारा शेक्सपियर सुद्धा आपल्या त्या वाक्यात मागं नाव लावतो. तर ब्रह्मदेवाला प्रिय असल्यामुळे हिला ब्राह्मणी असं म्हटलं जातं.
नंतर तिची जर फुलं आपण बघितली तर अतिशय धुळसर असं खाऱ्यासारखी दिसतात फुलं आणली तर तिला अंगारवल्ली म्हणून म्हटलं जातं. कमळासारखी फुलं दिसतात म्हणून तिला पद्मा सुद्धा म्हटलं जातं. विशेषतः रेस्पिरेटरी कंडिशन मध्ये ॲलर्जिक रेस्पिरेटरी कंडिशन जी आहे म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस आहे, ब्रॉन्कायटिस आहे, सायनोसायटिस आहे, यामध्ये ही भारती खूप छान काम करते. याच्यामध्ये नॅचरली स्टेरॉइड असल्यामुळे ॲलर्जिक कंडिशन खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतात. आयुर्वेदामध्ये श्वासीधारी असं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्या लोकांनी ही भारतीची भाजी अवश्य खावी. मेघा शीत प्रागवाती श्रेष्ठ अभिवर्धते असं आयुर्वेदामध्ये म्हटलंय. म्हणजे काही लोकांना पेशंटना म्हणजे आकाशामध्ये ढग जमा झालेला असताना, पाऊस पडत असताना, खूप हवा थंड सुटलेली असताना अचानक दम्याचा त्रास सुरू होतो, त्यामध्ये कफ जमा होतो, ब्रॉन्कियल स्पॅझम होतं आणि मग दम लागायला सुरुवात होते. अशा वेळी जर या भारंगीच्या मुळाचा काढा केला आणि तो मधाबरोबर जर घेतला तर श्वासवाहिन्या मोकळ्या होतात आणि दम्याचा त्रास कमी होतो. तर याशिवाय पोटामध्ये जंत होतात, कृमी होतात, त्यावेळेला सुद्धा या भारंगीच्या पानांचा काढा आपण घेतला तर कृमी पडून जातात. आता कसं आहे की आपण भारंगीची भाजी करत असताना ही पानं उचलतो आणि ती पाणी आहे ती फेकून देतो. ऍक्च्युअली असं केल्यामुळे त्यातलं जे औषधी तत्व आहे ते पाण्याबरोबर निघून जातं. तसं न करता पाणी न टाकून देता आपण भारंगीची भाजी करावी आणि ती खावी. तर ज्यांना तुम्हाला या भाजीविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल की आपल्या भारंगीचाही आपण राहण्याचा एक व्हिडिओ केलेला आहे, तुला तो आपण पाहू शकता. दुसरी भाजी आहे ती करतोली. अतिशय गुणकारी ही सुद्धा भाजी आहे. तिला स्पायनगार्ड असं म्हणतात. मोबार्डिका डायोसा लॅटिन नाव आहे. डायोसा म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. म्हणजे स्त्री जातीचं वेगवेगळी असते आणि पुरुष जातीची वेगवेगळी असते. स्त्री जातीची जी वेल असते तिला फुलं आणि फळं दोन्ही लागतात, तर पुरुष जातीची जी वेल आहे त्याला फक्त फुलं लागतात, फळं येत नाही. म्हणून तिला आयुर्वेदामध्ये वंद्या कर्कटक असं म्हटलं जातं. तर मधुमेहामध्ये हे खूप चांगलं काम करतं. त्वचा विकारामध्ये कोल्ड, सोरायसिस, एक्झिमा यासारख्या विकारामध्ये हे खूप चांगलं काम करतं. मधुमेह ज्यांना बऱ्याच वर्षापासून आहे आणि अनकंट्रोल्ड डायबिटीज आहे त्या लोकांनी ह्या वनस्पतीची फळाची भाजी आहे ती अवश्य खावी. याची फळं ही कारल्याप्रमाणे दिसतात म्हणून ह्याला स्पायनगार्ड असं म्हणतात आणि कारल्यापेक्षाही कडू असते, बिटर दॅन बिटर गार्ड. तर ज्यांना नव्याण्णव डायबिटीज झालेला आहे, डायबिटीसचे पेशंट आहेत किंवा ज्यांची ब्लड शुगर बॉर्डरलाईन आहे अशा लोकांनी याच्या फळाची भाजी अवश्य खावी. शिवाय आता कसं आहे की आपण याच्या फळाची भाजी करतो, याच्या पानाची भाजी रुचकर होते. नेक्स्ट वनस्पती अतिशय जगप्रसिद्ध अशी ही भाजी आहे टाकळा. तर आयुर्वेदामध्ये याला चक्रमर्द असं म्हटलं जातं. त्वचा विकारामध्ये विशेषतः कोड म्हणजे अंगावर येणारे पांढरे डाग जे असतात अशा लोकांनी ही भाजी आवर्जून खावी. त्यांच्या शरीरावरचे डाग आहेत ते कमी होतात आणि लवकर पसरत नाही. याची जर फुलं आपण बघितली तर पिवळी दिसतात. त्याला शेंगाप्रमाणे त्याच्यापेक्षा लहान शेंगा येतात आणि मेथीच्या बियाप्रमाणे त्याच्यामध्ये बिया येतात. ह्या बिया खूप बोलायला असतात. म्हणजे अगदी 20 वर्ष जर आपण त्या जपून ठेवल्या आणि नंतर 20 वर्षानंतर मातीत टाकल्या तरी सुद्धा हे झाड येतं. याशिवाय लहान मुलांना दात असताना खूप त्रास होतो. अशा वेळेला याच्या पानाचं सूप जर आपण त्यांना दिलं तर दात आहे ते इझिली बाहेर येतात. याचाही आपण युट्यूबला व्हिडिओ केलेला आहे तो आपण पाहू शकता. आता ही भाजी आपल्याला माहित असेल, सोडून मला दिसलं नाही, आणले ना सोडून आपण आणले की नाही? ओके. तर ह्याला आपल्या कोकणामध्येच हे येतं. तर ह्याला अर्शोकना असं नाव आहे. म्हणजे मूळव्याधावर हे अतिशय उत्तम असं औषध आहे. म्हणजे ज्यांना मूळव्याधाचा त्रास आहे, आता बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास असतो. याच्यामध्ये पायल्स, फिशर आणि फिशुला असे 3 वेगवेगळे विकार असतात. त्यातलं काही झालं तर मूळव्याध झालं असं आपण म्हणतो. तर हा आजार समजून घ्या. पहिला 1 नंबरचं चित्र आहे त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत उदस्थानच्या ते पोट साफ होणं वगैरे किंवा कुंकल्यामुळे ह्या रक्तवाहिन्या खाली येतात आणि ह्याला आपण मूळव्याध असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला फिशर म्हणतात. याला
आतमध्ये म्हणजे संडाच्या आत जो कॅनॉल असतो ब्लेड चीर मारावी अशा पद्धतीची चीर पडते आणि त्यातून रक्तस्राव होतो, ह्याला फिशर असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला भगंदर असं म्हणतात. कुठंतरी व्हाईस होतं, त्याच्यात पस फॉर्म होतो आणि आतमध्ये पसरत जाऊन वर सुद्धा एक प्रकारचं ओपनिंग तयार होतं आणि पूर्ण ट्रॅक तयार होतो, बाहेर एक ओपनिंग आतमध्ये एक ओपनिंग. तर ह्याला भगंदर किंवा फिशुला असं म्हटलं जातं. तर यापैकी मुळव्या पहिलं चित्र दिसतंय ह्याच्यामध्ये हे सुरण खूप चांगलं काम करतं. शिवाय पांथरी किंवा स्प्लेनोमेगॅली ह्या विकारामध्ये सुद्धा हे सुरण जे आहे ते खूप छान काम करतं. आयुर्वेदामध्ये सुरणाची भाजी किंवा सुरण जेवढा मुळव्याधाच्या पेशंटनी सुरण जेवढा खाता येईल तेवढा खावा आणि सोबत जेवढं ताक पिता येईल तेवढं प्यावं. असं केलं की आपला जो मुळव्याध आहे तो लवकरात लवकर बरा होतो. ताकाचं वैशिष्ट्य असं, आपण जर दुर्वा किंवा गवताच्या आपण मुळांना जर ताक ओतलं तर काही दिवसांनी ते मुळ आहे ते जळून जातं. त्यामुळं हे सुरण आणि ताक एकत्र घेतलं तर आपला मुळव्याधाचा त्रास आहे तो पूर्णतः कमी आल्याचा आपल्याला दिसून येतो. ही जी भाजी आहे त्याला डुक्करकंद किंवा वराहकंद असं म्हणतात. रानडुकराच्या अंगावर ज्या प्रकारची त्वचा असते त्या प्रकारची त्वचा ह्याच्या फळावर दिसते, म्हणून ही डुक्करकंद किंवा वराहकंद असं म्हटलं जातं. याला दोन कंद लागतात, एक म्हणजे वेलीला एक कंद लागतात आणि मुळामध्ये एक कंद असतं. तर अतिशय पौष्टिक असं आहे, वृक्ष आहे, शुक्रवर्धक अशी ही वनस्पती आहे. रानडुकरांना ही फार आवडतं, ते जमिनीतली मुळं खांदून त्याची मुळं खातात रानडुकर. तर ही सुद्धा भाजी आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये म्हणजे डोंगर माथ्यावर उगवते. तर दुसरी वनस्पती आहे त्याला गोकुळ म्हणतात, गोक्षूर म्हणतात. सह्याद्रीचा डोंगरमाथा आणि पठारी प्रदेश व पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही वनस्पती खूप उगवते. याची जी फुलं आहेत ते गायीच्या पुराप्रमाणे दिसतात, म्हणून हिला गोकुळ असं म्हणतात. मराठीमध्ये ह्याला सराटे म्हणतात याच्या फळांना. आणि अतिशय औषधी उपयुक्त अशी वनस्पती आहे. याच्या पानाची भाजी, त्याची पानं ही हरभऱ्यांच्या पानाप्रमाणे दिसतात आणि भाजी सुद्धा हरभऱ्याच्या भाजीप्रमाणे ह्याची करतात. तर मूत्रविकारामध्ये म्हणजे मूत्राघात असेल, म्हणजे किडनी फेल होणं असेल, मूत्रप्रच्छ म्हणजे लघवी साफ न होणं असेल, किंवा स्टोनचा आजार बऱ्याच लोकांना होतो. वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन होतात, त्याच्यामध्ये कॅल्शियमचे, ऑक्झलेटचे, पिगमेंटचे आणि युरिक ऍसिडचे स्टोन्स होतात. तर अशा स्टोनचा त्रास असणाऱ्या लोकांनी ह्या गोकुळची भाजी अवश्य आपण खावी. आपला स्टोन आणि किडनीच्या तक्रारी आहेत त्या पूर्णतः कमी होऊन जातात. शिवाय काही व्हायरल इन्फेक्शन शरीरामध्ये होतं. याच्यामध्ये लहान मुलांना विशेषतः गोवर, कांजण्या किंवा मुंस किंवा गालगुंड नावाचे इन्फेक्शन होतं. त्यामध्ये शरीरात उष्णता खूप साठून राहते, गरमी. तर अशा वेळेला या गोकुळची भाजी करून खाल्ली तर शरीरात उष्णता आहे ते निघून जाते. वारंवार ज्यांना युरिनचं इन्फेक्शन होतं, वारंवार युरिया होतं, विशेषतः स्त्रियांना वगैरे, तर त्यांनी सुद्धा या गोकुळची भाजी आवश्यक खावी. नंतरची जी वनस्पती आहे त्याला कुटच किंवा कुडा असं म्हणतात. याच्या फुलांची भाजी केली जाते. शिवाय याच्या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते, शेंगांचं लोणचं सुद्धा केलं जातं. तर विशेषतः पचनाचे जे विकार आहेत त्याच्यामध्ये ग्रहणी नावाचा जो विकार आहे तर त्या विकारामध्ये खूप चांगलं काम करतं. तर या आजाराला आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये IBS किंवा इरिटेबल बॉयल सिंड्रोम असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पचन व्यवस्थित होत नाही, पोटामध्ये खूप गॅस होतो, पोट साफ होत नाही, कधी कधी घडी होते किंवा कधी कधी पातळ जुलाब होतात. तर अशा प्रकारचे हे व्याधीचं स्वरूप आहे. या म्हणजे अन्न जिथं पचन होतं तर त्या अवयवाला ग्रहणी असं म्हटलं जातं. तर कसं आहे की आपल्या घरातील जर गृहिणी चांगली असेल तर ते घर चांगलं असतं असं म्हटलं जातं. तसं आपल्या शरीरातील गृहिणी चांगली असेल तर आपलं शरीर चांगलं राहतं. तर ह्या विकारामध्ये हा कुडा किंवा कुटच याच्या फुलांची भाजी आपण खावी. अशा प्रकारचे पचनाचे आजार जे आहेत ते आपले ह्याच्यामध्ये पांढरा आणि काळा दोन प्रकारचे व्हरायटी सापडतात. समजतंय ना? जी भाजी आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही आढळतीला चाकवत किंवा वास्तुक असं म्हणतात. अतिशय पथ्यकर आणि हितकर अशी भाजी आहे. तर ही वनस्पती जर आपल्याला मिळाली तर अवश्य खा. दीपक पाचन आणि मलशुद्धी करणारी ही वनस्पती आहे. आणि सेम त्याच
कोणती ही वनस्पती आहे तिला चंदन बटवा किंवा बथुआ असं म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप येते. आपल्याकडे येणारे भाजीवाले आहेत ते सुद्धा घेऊन येतात. जर आपल्याला मिळाली तर औषध खा. नंतरची जी वनस्पती आहे पावसाळ्यामध्ये येणारी चुका किंवा आंबट चुका असं म्हणतात. हिचे पानाची भाजी करतात आणि ही आंबट होते जरा. तर ही सुद्धा विशेषतः अतिसारामध्ये ह्या भाजीचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे तुला वगैरे लागले असतील तर ही भाजी खाल्ली तर ते थांबतात. नंतरची जी भाजी आहे तिला आंबाडी असं म्हणतात. ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप येते. तर या भाजीच्या पानांची भाजी केली जाते तर ही सुद्धा आंबट होते. विशेषतः पालकाची भाजी करताना चुका आणि आंबाडी जर आपण टाकली, या आंबट भाज्या जर आपण टाकल्या तर त्या पालकामध्ये असणारे लोहतत्व हे ह्या भाज्याच्या आंबटपणामध्ये सायट्रिक ऍसिड ह्याच्यामध्ये जे असतं त्याच्यामुळे लोहाचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होतं आणि हिमोग्लोबिन चांगलं वाटतं. त्यामुळे पालक करत असताना आंबट चुका आणि आंबाडी आपण एकत्र टाकून भाज्या शिजवाव्या. आणि ह्या आंबाडीचं वैशिष्ट्य असं की पूर्वीच्या काळी खूप दुष्काळ पडत असे, अन्नधान्याचा खूप तुटवडा होत असे, तर ही आंबाडी वाळून त्याच्यापासून पीठ तयार केलं जात असे आणि त्याच्यापासून भाकऱ्या तयार करत. टाकळ्याची भाजी आणि आंबाडीची भाकरी खाऊन लोकांनी दिवस काढलेले आहेत. पहिलं कसं होतं, पैसा नव्हता पण सुख समाधान होतं. पण आता मात्र उलट आहे, सुख समाधान अजिबात नाहीये. पैसा आहे, ते कोण आहेत, ऐकून आहेत, आलिशान गाड्या आहेत, पण सुख समाधान बिलकुल नाही. आरोग्य तर नाहीच नाही. तर निसर्गाच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न या कार्यक्रमातून करत आहोत. आपल्या कोकणातल्या बांबू किंवा वेळू, बांबूचे कोंब ही भाजी तुम्हाला सांगतो की आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनोखी भाजी करतात. तर बांबूचे कोंब हे सुद्धा आपण भाज्यामध्ये त्याचा उपयोग करतो. तर ह्या कोंब जे आहेत जमिनीतून बाहेर येताना त्याच्यामध्ये एवढा जोर असतो की त्याच्या वर जर दगड असेल तर त्या दगडाला बाजूला सारून बाहेर येण्यास किंवा वेगून बाहेर येण्याची ताकद या बांबूच्या कोंबामध्ये असते. तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. साधारण बांबूची आपल्याकडे बेट आहेत कोकणामध्ये, बांबूची बेट आहेत. तर साधारण 60 वर्षानंतर बांबूच्या प्रत्येक कांडाला एक गुच्छ येतो आणि त्याच्यामध्ये दाणे भरतात, गव्हाच्या दाण्याप्रमाणे दाणे भरतात. पूर्वी ती लोक आपली ते धान्य गोळा करून त्याच्यापासून भाकरी चपाती करत असत. पूर्वीच्या काळी म्हणजे 100-125 वर्षापूर्वीचा तो कालावधी आहे की तेव्हा अशी म्हण होती की बांबू फुलला म्हणजे बांबूला धान्य आलं की गोरगरिबांना सुखाचे दिवस येतात असं म्हटलं जायचं. तर एकदा का ह्या बांबूला अशा प्रकारचं फुलं येऊन गेली, धान्य येऊन गेली की बेटाची बेट आहेत ती मरत असत. बांबू मृत होत असत आणि परत असे बेट यायला जवळपास 20 ते 25 वर्षाचा कालावधी लागतो. नवीन आहे ना ऐकायला. तर अशा पद्धतीनं लोकांनी दिवस काढलेले आहेत. तर आता रानकेळ तुम्हाला सांगतो. रानकेळाच्या फुलांची भाजी केली जाते, फळाची देखील भाजी केली जाते. फळ कोण खात नाहीत तशी रानकेळ. तर ह्याच्या जो कंद असतो खाली जो हे असतो तर तो वाळून पीठ त्याचे पीठ करून भाकऱ्या केल्या जात असत पूर्वी बरं का. म्हणजे जेव्हा अन्नधान्याचा वगैरे तुटवडा होता तेव्हा रानकेळ एवढं माहिती शेवढं माहिती. तर अतिशय पराकाष्ठाची खाजरी भाजी आहे. म्हणजे ते कापताना सुद्धा हातांना खास सुटते. मग भाजी करण्यापूर्वी ते तांदळाच्या धुवणामध्ये म्हणजे तडोळ किंवा तांदळाच्या पाण्यामध्ये भिजत घालावे आणि चिंचेचं पाणी किंवा गुळ वगैरे घालून अशा प्रकारची ही भाजी आपण करावी. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. आपल्या कोकणामध्येच आढळणारी नवलकोल नावाची भाजी आहे. माहिती आहे आपल्याला नवलकोल. कोबीच्या गड्ड्याप्रमाणे गड्डे येतात ते आणि कोबीच्या भाजीप्रमाणेच त्याची भाजी करतात. तेही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे. तर कुरडू नावाची भाजी बऱ्याच जणांनी आणलेली आहे. तर ती सुद्धा मूत्रविकारामध्ये खूप छान काम करते. किडनीचे विकार विशेषतः मूतखडे वगैरे किंवा किडनी फेल होणं अशा आजारामध्ये कुरडूची भाजी खूप छान काम करते. याला व जे झुपके येतात साधारण तांबड्या रंगाचे जे झुपके येतात त्या कोरडूला देव कोरडू असं म्हणतात. ब्राह्मी नावाची भाजी आहे. आपल्याला साधारण किनारपट्टीवर केरळ वगैरे ह्या साईडला खूप येते. ब्राह्मीची सुद्धा भाजी करून खातात. बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी ब्राह्मी आता नावातच आहे.
तर ह्याचा खूप छान उपयोग होतो. शिवाय काही लोकांना मानसिक विकार असतात किंवा भेट वगैरे येतात, तर अशा लोकांनी सुद्धा ब्राह्मी नावाची भाजी अवश्य आपण खावी. नंतर चिगळ किंवा घोळ नावाची एक भाजी असते, आपल्याला माहित असेल कराटे. तर पावसाळ्यामध्ये ही भाजी येते. तांबूस देठे असतात आणि तांबूस रंगाचीच हरभऱ्याच्या पाण्याप्रमाणे पानं असतात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही खूप येते. म्हणजे पूर्वी ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही ते अशी लोक ही भाजी खूप खात असतात. ही पण पाचन आणि म्हणजे पोट साफ करणारी ही भाजी आहे. अधिक प्रमाणात जर खाल्ली गेली तर ऑक्सिजनमध्ये जुलाब लागतात. त्यामुळं अशा प्रकारची भाजी चिगळ ही जपून खावी. आपल्या कोकणामध्ये ही भाजी खाशी येत नसल्यावर आपल्याला काही काळजी करण्याचं काही कारण नाही. नंतर पै किंवा पठारी नावाची एक भाजी आहे, त्याला शेंगा येतात, आपल्याला कदाचित माहित असेल. कोयत्याच्या आकाराच्या अशा लांबल्या लांबल्या शेंगा येतात, म्हणून याला कोयतेवाला असं म्हणतात. तर ही सुद्धा भाजी शिजवून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून खूप सुंदर भाजी होते. तर राजगिरा नावाची भाजी आहे. आपल्याला आपण राजगिऱ्याचे लाडू खातो, चिक्की खातो. तर पाऊस पडल्यानंतर ही भाजी उगवते, साधारण कंबरे इतकी ही वाढते आणि त्यातल्या लाल रंगाचे तुरे लागतात आणि त्या तुऱ्यातून आपण राजगिरा आहे तो वेगळा करतो आणि मग राजगिऱ्याची खीर वगैरे. तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. नंतर वाघाटे, गोल आकाराची फळं असतात वाघाटे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे खूप येतं. जे पाणथळ प्रदेश आपण पर्याय म्हणतो किंवा ओढ्याच्या ठिकाणी याची वेल येतात आणि गोल आकाराची भाजी असते. विशेषतः आषाढी एकादशी सोडताना ह्या वाघाड्याची भाजी करून खाल्ली जाते. तर ही खूप चांगली भाजी आहे. विशेषतः स्टेनोमेगाली म्हणजे पाणथळीच्या आजारामध्ये आणि कॉलरा जुलाब वगैरे लागतात त्यावेळेला ह्या भाजीचा खूप जुन्या काळात उपयोग केला गेला. तर कसं आहे की भाज्या ह्या आपल्या दैनंदिन रानभाज्या दैनंदिन जीवनातल्या अविभाज्य घटक आहेत. पूर्वीच्या काळी आपल्याकडे आयुर्वेद होता. पूर्वी रोम सारखं प्रचंड मोठं साम्राज्य होतं, खूप शक्तिशाली. पण तिथं आपल्या आयुर्वेद शास्त्रासारखं असं प्रभावी वैद्यक शास्त्र नव्हतं. मग युगानी प्लेग नावाचा जो आजार आला, प्लेगच्या साथी आल्या, खूप लाटा आल्या, 5-6 लाटा आल्या आणि अगदी साम्राज्य उठून गेलं, नष्ट झालं. का तर त्यांच्याकडे अशी प्रभावशाली पद्धती आयुर्वेदासारखी नव्हती. आपल्या जीवनामध्येच आपण आयुर्वेद खूप वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. मुळात किचन मध्ये आपण फोडणीला जिरे मोहरी जी वापरतो तिथपासून चवीसाठी वापरणारी कोथिंबीर जी आहे तिथपर्यंत हे सगळं आयुर्वेद आहे. कोरोनाच्या काळामध्ये ते स्वयंपाक घरी बनवतो ते इतर देशामध्ये त्याला पाककला म्हणतात आणि आपल्या देशामध्ये पाकशास्त्र म्हणतात. तर आपलं हे पाकशास्त्र कोरोनाच्या काळात एवढं मजबूत होतं की आपल्याला त्यांनी कोरोनापासून संरक्षण दिलं. आणि मग कोरोनाच्या काळात ह्या आयुर्वेद शास्त्रामुळं प्रचंड लोकांना फायदा झाला. एक प्रभावीपणे आपण कोरोनावर मात केली आयुर्वेद शास्त्रानं. हे आयुष मंत्रालयानं सुद्धा प्रमाणित केलेलं आहे. असा हा आपला आयुर्वेद आहे. आणि आजचा आपला जो कार्यक्रम आहे की हे रानभाज्याचं संवर्धन. तर संवर्धन होण्यासाठी ह्या रानभाज्या ओळखता आल्या पाहिजेत. आपल्याला कसं आहे मॅडम, बाहेरच्या देशातली ब्रोकोली माहित आहे पण आपल्यातली करटोली माहिती नाही. नंतर आपण बरेच लोक कोथिंबीर आणायला जातो आणि पार्सल घेऊन येतो, अशी आपली अवस्था आहे. त्यामुळे कसं आहे तर आपण कृषी विभागाने शासनाला आणि शैक्षणिक विभागाला आपण कळवायला पाहिजे. त्या आपल्या रानभाज्या ज्या आहेत त्या पाठ्यपुस्तकामध्ये आल्या पाहिजे. तर आपल्या मुलांना त्याची ओळख होईल आणि आपल्या पालकांना त्याची ओळख होईल. कारण पालकांना सुद्धा हे माहीत नसतात. तर ठीक आहे, आपण मला बोलवलं आणि हा कार्यक्रम अरेंज केला आणि माझ्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लाईट गेली, खूप घोळ झाला. आपल्याला बऱ्याचशा भाज्या नवीन भाज्या बघता आल्या नाही. धन्यवाद.